आंबे अतिशय रगडून आले तर फळ जरी लहान असेल तर फळ अतिशय गोड आहे। आणि आंबा म्हटलं की आंबा हा पूर्ण इंद्रियाची तृप्ती करतो। बघा, एकच असं फळ आहे ते आंब्याचं फळ। रूप, रस, गंध, स्पर्श आणि शब्द पाचही विषयाची तृप्ती करणारे हे आंब्याचं फळ आहे। आंबा हा शब्द मुखाने उच्चारला जातो। आपण एखाद्या आंब्याच्या झाडाखाली बसलो तर मग आंबा पाडला, आम्ही टोपलं भर पाड जमा केली तर हे सगळे पाडच आहेत, कलर नाही आला। पण आंबा म्हटलं की शब्द विषय, मग कच्चा आहे का पिकला आहे का ढेकणे आहे का शेपे आहे, म्हणून घ्राण विषय, सुगंध नाकाला कळतं, डोळ्याला कळतं आंबाच आहे। आणि कच्चा आहे का पिकला आहे हे स्पर्श विषय, रूप, रस, गंध, स्पर्श आणि शब्द। आंब्याच्या झाडाखाली झोपलेला असल्यावर असा आंबा खाली पडतो, खाली पडला की आवाज कोणाला येतो? कानाला येतो, त्याला काय म्हणायचं? स्पर्श विषय। असे एकच एक अच्युत फळ नाथ महाराज याच्यातले येतात भागवतामध्ये, एकच एक अच्युत फळ भावार्थ रामायणात। निवळी इंद्रिया सकळ, रूपे रसे परिमळे जाण। कोणाला लाल आंबा आवडतो, कोणाला पाडाचा आवडतो, पण आता आंबा खावा कोणचा नेमका? हा पाडाचा आंबा आहे, हा आपल्याला कसं वाटतं की हा आंबा खावा, हे बघा हा पाड आहे, हा दबत हा पिकलेला आहे। पण याला जर तोडलं ना असं तर हे बघा याच्यामध्ये चीक आहे का? या आंब्यामध्ये चीक आहे, आणि याला जर असं खाल्लं तर हा चीक तोंडाला उठतो। मग आंबा कोणचा खायचा? आंबा तोडल्याच्या नंतर याला काही दिवस शेजेमध्ये मुरू घालायचे। शेजेत मुरल्याच्या नंतर याला कलर येतो आणि याच्यावर अशा वळ्या पडतात। म्हणून याला एक शास्त्राचा पुरावा आहे, जे परिपक्व लागी आले ते वनिता हातोनी निसटले, परी शेजे मुरले विन नाही आले रसनत्वा लागे। जे परिपक्व दशेला आले तेच पाडाच्या आंबीत तुटून गळून पडतात, पण त्याला शेजेमध्ये मुरू घालावा लागतो, म्हणजे गवतामध्ये, आणि ते गवतामध्ये मुरले म्हणजे त्याच्यातला चीक जातो। तसं आपण परमार्थ करायलो, पण नुसता गण लावल्याने, माळा घातल्याने, वारी केल्याने परमार्थ होत नाही। आपल्याला सत्संगतीमध्ये राहावं लागतं। जसं आता माऊलीचा सोहळा, दिंडी सोहळा निघाला, आपण दिंडी सोहळ्यामध्ये भिक्षी भरून जर गेलो तर मोठमोठ्या महात्म्याचा आपल्याला सहवास लाभतो, सत्संग घडतो। आणि त्या सत्संगामध्ये काय होतं? अहम मम, आपल्याकडे अहंकार जातो। शेजे मुरले विन नाही आले रसनत्वा लागी। तसं आपण सत्संगतीमध्ये जर रापलो तर आपल्यामधला जो अहंकार आहे तो बाजूला जातो। म्हणून झडझडोनी व्हायला निघ, ये भक्तीचे वाटे लाग, येणे पावशी अव्यंग निजधाम माझे। म्हणून सांगितलंय माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये की या संसारातून, या प्रपंचातून तू बाजूला निघ, म्हणजे याला सोडून दे असं नाही, याच्यातलं लक्ष कमी कर आणि हे भक्तीचे वाटे लाग, त्या भक्तीच्या वाटेला लाग। असो आपल्याला हे शिकायचंय की जसं एकच एक अच्युत फळ, विविध इंद्रिया सकळ, रूपे रसे गंधे परिमळे जाण। पाचही विषयाला शब्द, रूप, रस, गंध, स्पर्श आणि पाचही विषयाची तृप्ती करतं, असे हे आंब्याचं फळ आहे। आणि आम्रफळ हा सर्व फळाचा राजा आहे, आणि तो प्रत्येक शेतकऱ्याने एकतरी आंब्याचं झाड आपल्या शेतामध्ये लावावं किमान। आणि काही झाडं तर आता, काही वृक्ष तर असे आहेत सदाबहार, म्हणून तुकोबारा एका ठिकाणी म्हणले, वृक्ष वेली आम्हा सोयरे वंचर। असो आपण आता या ठिकाणी थांबू। रामकृष्ण हरी, जय श्री।